आता सध्या पाहता शेतकरी वर्गात आणि अगदी सर्वात मध्ये फार संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे। ही जी अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ही सरकारनं लागू केलेली होती, परंतु सरकारनेच अगोदरच 30 जूनच्या आज ही पूर्ण कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं। परंतु पाहता त्याच्यामध्ये आता जुलै पण संपत आलेला आहे आणि कर्जमाफीचे एक एक टप्पेवारी चालू आहे। काही शेतकरी केवायसी करते आणि थोडे थोडे झाले किंवा नाही, परंतु काही शेतकऱ्यामध्ये आणखीन कर्जमाफीचं खाली काहीच हे नाहीये आणि टप्प्यावारी ते चालू आहे। काहीच शेतकरी जे मूळ शेतकरी काहीच कर्ज जे माफ झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याचे 90,000 रुपये कर्ज आहे समजा, त्यांचं व्याज धरून जर कधी 1,20,000 30,000 झाले असतील, पण यांनी 2 लाखापर्यंत कर्जमाफी करू असं सांगितलेलं आहे, परंतु ते शेतकऱ्याचे 90,000च माफ होते। मग हे 2 लाखाच्या आत असलेलं कर्ज हे माफच होत नाही, तरी तो शेतकरी कर्जबाजारीच राहणार आहे। ही अशी कर्जमाफी म्हणजे एवढी काही खास नाहीये आणि शेतकरी त्याच्यात अजिबात संतुष्ट नाही। आणि त्याच्यामध्ये तुम्ही जी नमो शेतकरी जी योजना आहे केंद्र सरकारची, त्याच्यामध्ये ते वर्षाला 12,000 रुपये शेतकऱ्याला येत असतात, पण ते जर बंद करायचे म्हणजे मग काय झालं, सर्दी गेली आणि खोकला आलं। जे मुळे जे केंद्र सरकार एवढं मोठं देणार होतं त्या आशेने जे शेतकरी त्याच्याकडे पाहत होते ते बंद करून ही कर्जमाफी देऊन त्याचा फायदा काय? कारण शेतकऱ्याला अगोदर सांगितलं होतं की बाबा नमो शेतकरी आम्ही एक अनुदान देणार आहे, पण तेही बंद झालं। आणि जी महाराष्ट्र सरकारची जी शेतकरी 2,000 रुपये पर महिन्याला देत होते ते सुद्धा ते बंद करतील। मग हे कर्जमाफी होऊन काही फायदाच नाहीये, हे तोंडाला पानं फासण्याचा प्रकार आहे असं मला वाटतं। आणि शेतकरी याच्यात एवढे काही खुश नाही। हे चालू आहे कर्जमाफी काही होणार नाही, हे तत्व आता अडचणी हे बऱ्याच भानगडी त्याच्यात तेवढं काही फलित होणार नाही असं मला वाटतं। हे नमो शेतकरी ते 4-4, 6-6 महिन्याला देतात, ते तर काही भेटतच नाही वेळेवर, ते देणारही नाही। आणि आता जे म्हणतात जे कर्जमाफीतून जर त्यांना कर्जमाफी 2 वर्ष होणार नाही, टप्प्यानं होणार आहे। सगळी कर्जमाफी एका टप्प्यात होणार नाही आणि त्यात नमोचे जर पैसे कमी होत असेल तर शेतकऱ्यावर अन्याय आहे। केवळ निवडणुका पुरता जर जुमला होत असेल, निवडणुकासाठी जर एक प्रोग्राम होत असेल तर शेतकऱ्यावर अन्याय आहे। आणि हे नमो शेतकरी हे कर्जमाफी या आम्हाला शेतकऱ्याला नकोच आहे। फक्त आम्ही पिकवलेल्या मालाला पूर्ण भाव दिला तर आम्हाला गरजच नाही या कुबड्यांची, परंतु आमच्या मालाला ते भाव देत नाही आणि नमो देतात किंवा PM किसान त्याची गरज नाही आम्हाला, शेतकरी मागतच नाहीये। आमच्या पिकवलेल्या मालाला भाव एवढीच आमची अपेक्षा आहे आणि हे जर बंद होत असेल तर शेतकऱ्यावर अन्यायच आहे। सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करते अहो 100% अन्याय करताना दुसरं काय करताय? खताचे भाव 500 म्हणजे 5,000 रुपये क्विंटल आहे आणि सोयाबीन सीझनवर 3,000 रुपये विकतं, म्हणजे काय? शेतकरी मिळालाच ना, शेतकऱ्याला जागवायचंच नाहीये। आता मग तो विषय शेतकऱ्याचं जर नुकसान होत असेल, शेतकऱ्याचा जर माल तो सुखीने राहिला तर कोणती सिस्टम मध्ये कृषी प्रधान देशात तर सगळे हातावर येणार। काय मागणी आहे? आमची अशी मागणी आहे शासनाने हे असं काम करू नये। आता नमो मध्ये किंवा त्या PM किसान मध्ये पती पत्नी जर दोन्ही शेतकरी असेल तर ते एकालाच देतात, पत्नीला किंवा पतीला। आता त्यात जर कर्जमाफी जे आहे होळकर त्या कर्जमाफी जर शेतकरी बसत असेल आणि त्यातलं पुन्हा नमोचं बंद होत असेल तर मग काय, एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने घ्यायचे, ही सरकारची नीती जर असेल तर शेतकऱ्यासाठी मार्ग आहे। नमो शेतकरी योजना हे पहिल्या PM ची योजना आहे, ती नेहमी राहायला पाहिजे और शेतकऱ्याला सहयोग पाहिजे त्याचे। बाकी ते PM योजना हे सर्व कंटिन्यू राहिले पाहिजे। आता कर्जमाफी करतात पण मग हे योजना बंद केल्यावर काय इकडचे पैसे इकडे काढले। आमचे म्हणणं आहे की शेतकऱ्याला पूर्ण ती योजना चालू ठेवावी शेतकऱ्यासाठी आणि त्यांना योग्य हे भेटावं मोबदला। सरकार शेतकऱ्यांची वारंवार फसवणूक करते असं वाटतं? शेतकरी फसवणूक म्हणजे फक्त खरं म्हणजे तर हे जे मार्केट कमिटी माल येते हे याच्यामध्ये फार फसवणूक होते। कारण का शेतकरी जेव्हा माल आणतो तेव्हा भाव राहत नाही आणि प्रत्येक त्यांच्यावर आजकाल लेबर चार्जेस हे फार, शेतीत खताचे भाव हे बघितलं तर त्यांना इथलचे भाव मार्केटचे भाव काही पुरत नाही आणि जर हमी भावाने खरेदी होत नाही त्यांच्या मालाची। म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला सरकारने योग्य भाव मिळवून द्यावा, कमीत कमी मार्केट कमिटी असो नाही तर स्वतःची खरेदी हमी भावाची जी खरेदी त्या भावात तरी घ्यायला पाहिजे।